सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 24 तासात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ती वेधशाळेने वर्तवलेली आहे। जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ब्लू अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कशा पद्धतीने समुद्राच्या लाटा उसळत आहेत ते आपण पाहत आहे। जर बघितलं तर वेंगुर्ले तालुक्यात 143 मिलीमीटर हा सर्वाधिक पाऊस लागला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पुढच्या सुद्धा 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघितलं तर पावसाने 20 मेलाच पावसाने सुरुवात केलेली होती, मात्र त्यानंतर पाऊस कुठेतरी विश्रांती घेतली होती आणि विश्रांती घेतलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सुद्धा अगदी शेतीची कामं प्रगतीपथावर होती, मात्र गेले काही दिवस ऊन पडत होतं, त्यामुळे जर बघितलं तर शेतकरी कुठेतरी त्रस्त होते। आता पुन्हा एकदा पावसाने सुरुवात झाली, त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा सुकावलेला पाहायला मिळतोय। मात्र पुढच्या 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात, त्यामुळे कोकणातील शेतकरी किंवा कोकणातील जे मच्छीमार आहेत त्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।